तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओवर. तर बघा, आज भेळची पार्टी होती मामींकडनं आणि माही बघा कशी सरी मातीत ह्याच्यात सगळे चिकल बिकल अंगावर घेऊन आली आणि बसली भेळ खायला हात धुवून. तर मामींनी पार्टी दिली ती भेळची. आणि भेळ बघा, भेळ जिथं आम्ही भेळ खातो ना, जिथून आणतो ना, तिथं भेळ म्हणजे तिथं नव्हती वाटतं ती भेळवाली, दुसरीकडेच होती. तर अशी आमची पार्टी. नमस्कार. आणि आता आहे का नाही, म्हणजे पाऊस येतोय, पावसानं असलं भयंकर वातावरण झालंय का असं दुखणं आल्यासारखं वाटायला लागलंय. ते झोपले होते तर मी झोप लागली, भांडी ठेवली, झोपली. मला ना रात्री 2 वाजेपर्यंत कसली झोपच आली नाही. काय झालं माहिती आहे का, बाहेर होत्या मुंग्या आणि मुंग्यामुळं खडू पण नव्हता माझ्याजवळ. मग परत घरात आल्याच्या नंतर परत हुलगा भिजायला घातला, मोबाईल चार्जिंगला लावला आणि परत बाहेर गेले. खडू न्यायलाच विसरले. आले होते खडू न्यायला आणि खडूच न्यायला विसरले. आणि परत मग त्यांना म्हणलं खडू द्या मला, आणखीन आणून म्हणलं. आता बाहेर करत बसण्यापेक्षा मग त्यांनी खडू आणून दिला. ज्यावेळेस मी मुंग्याचा खडू पायाला वाढला त्यावेळेस मला झोप आली चांगली, नाही तर मला झोपच येत नव्हती. असलं डेंजर, कारण की कधीच त्याच्यात तिथं बाहेर मुंग्या नाहीत राहत. मी सारखं झाडूनही मारत असते आणि नेमक्या रात्री काय झालं, मुंग्या फरशीवर सगळ्या. तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे. माझं आले पार्सल. पार्सलमध्ये मी काय 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 मागवले, पण ते माहीसाठी मागवले, माझ्यासाठी नाही मागवलं मी. कधीतरी माझ्यासाठी, कधीतरी माहीसाठी. पण बघू आता कसं निघतंय ते पार्सल, कसं नाही, चांगलं नाही. मला तर आजपर्यंत मिशोची पार्सल मी जेवढी मागवली ना तेवढी चांगलीच निघली बरं का. मिशोचं चांगलं आहे. हे बघा छान आहे का नाही, काय बॉक्समध्ये आहे बघायचं. एका हाताने मी कत्री लावली ह्याला, एका हातानं. फोडूनच राहणार मी पण ह्या एका हाताने ह्याला. मामी म्हणत होते आमच्या मला फोडायचं. कसलं सुंदर घड्याळ आले. माही आल्या काढू आपण. तर माहीला आल्या तिच्या आत्याने सांगितलं की काहीतरी पार्सल आलंय आणि उघड म्हणून, ती बघ कुठं आहे. तर माही आल्या लगेच कपाटात बघायला लागली आणि तिला म्हणलं बघा, पाडलं तिनं खाली लगेच. असंच आहे आमच्यात, काय घ्यायला गेलं की सगळं खालीच आपटायचं आहे. किती नीट ठेवलं तरी तिथं ते बोचकच होतंय सारखं. मी किती नीट ठेवते तरी तिथं बोचकच सारखं येतंय. तर आता बघा माहीला पार्सल फोडायची किती घाई झाली आहे. तर पार्सलमध्ये काय मागवले बघा मी, तुम्हाला दिसते का काय मागवले ते. तर आता बसली, घड्याळ मागवलेत पार्सलमध्ये. कारण की ना तिला आहे ना घड्याळाची लई आवड आहे बघा. तिच्या हातामध्ये एक घड्याळ आहे आणि ती घड्याळ आहे का नाही, तर तिने ना ती 4 दिवसातच तिनं ते बंद पाडून टाकले. म्हणून मी तिला हे मिशोचे मागवल्यात. तिला लई आवडते घड्याळ. किती महागाची आणली तरी नाही टिकवत ती. लगेच खोलायचं की लगेच जिकडल्या तिकडं मेकॅनिकलच होती लगेच घड्याळांची. रात्री पण नवीन आणली की लगेच जुनी त्याच्या शेजारी आणून मांडली. तिला असं होतंय ना की ह्याचं खोल त्याला जोड, त्याचं खोल त्याला जोड, असं होतंय तिचं. आणि इथं ना मोबाईलचं फ्लॅश पडत नव्हता जास्त, म्हणजे असं हे होत नव्हतं. म्हणून मी हे केलं तर ते ब्लरच दिसायला लागलं नंतर. तर अशी घड्याळ मागवल्यात मिशोवरून मी. कसे आहेत, छान वाटतात का सांगा. आता बघू किती दिवस टिकतात किती दिवस नाही. पण आता चांगले तर आहेत म्हणतात. आता मिशोचं बी चांगलं असते. पण बघू आता. तिने बघा ते घड्याळ काढलं. ते घड्याळ आणखीन कसलं भारी होतं, लय भारी होतं. तिच्या पप्पानं घेतलं होतं हे दुकानातनं घड्याळ. त्याला पण केलं आहे बिघडलं आहे सगळं. आणि मला म्हणते हे माझं जुनंच चांगलं आहे, असं आहे तसं आहे. आणि हे असं होतं, त्याला हे होतं डायरेक्ट चिटकत होतं ती. त्याला बेल्ट काय नव्हतं असं जास्त. मस्त होतं घड्याळ, पण मला तर आवडलं. तुम्हाला आवडलं का नाही नक्की सांगा मला कमेंट करून. तर इथं चाललं आहे माझं भुका बनवायचं चाललं आहे.
आता चपात्या शिल्लक राहिल्यात, त्याचं बनवायचं आहे भुगा, तुकडं भुगा. आणि मला काल ताईंनं एका विचारलं होतं बरं का, की मी आता त्याचं उत्तर देते. की त्यांनी विचारलं होतं मला की तुमची मशीन बाहेर आहे. काल एका ताईंचा मला प्रश्न होता की ताई तुमची मशीन बाहेर आहे, मग त्या मशीनचं पाणी कुठं जातं, काय कुठं होतं. तर माझ्या मशीनचं पाणी आहे का नाही, आम्ही पाठीमागनं एक पाईप काढला आहे आणि त्या पाईपामध्ये तिकडून पाणी जाते. म्हणजे छोटासा पाईप काढून त्या मशीनचं जी पाणी आहे का नाही, ते पाण्याचा पाईप काढून आम्ही दुसऱ्या पाईपमध्ये टाकलं आहे आणि स्पेशल त्याच्यासाठी एक पाईप आम्ही गटरीत टाकला आहे. त्यामुळं ना ते पाणी तिकडं जातं, इकडं येतच नाही, पाण्याचा काही संपर्कच नाही. आणि त्या मशीनला जास्त आणि बाथरूममध्ये नाही ठेवली आम्ही, होती जागा म्हणून बाहेर ठेवली. भविष्यात जर बाहेर आणखीन जागा झाली तर मग तिकडं जाईल मशीन, इथं नाही राहणार. कारण की आम्हाला ना जागाच पुरत नाही, पटांगणच राहत नाही घरामध्ये छोटंसं असल्यामुळं. तरी पण आहे बऱ्यापैकी, आपलं जसं पाहिजे तसं आहे बऱ्यापैकी. तर आता चाललं आहे माझा भुगा बनवायचा, चाललं आहे चपात्याचा. शिल्लक चपात्या राहिल्या की मग असंच भुगा बनवत असतो आहे आम्ही. आणि माहीला तर लय आवडतो, माही म्हणते मला डब्याला पण देत जा, तिला इतकं आवडतं चपात्याचा. पोह्यापेक्षा तिला चपात्याचं असं भुगाच जास्त आवडतो. तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे तर बरं का मला, तर त्याचे पण उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये पुढच्या. आणि नवीन नवीन जे लोक मला जॉईन होत आहेत त्यांना पण माहीत नाही माझ्याबद्दल काय माहिती, तर त्यांच्यासाठी पण मी बघू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यासाठी सुद्धा. की माझे जे जुने व्हिडिओ आहेत, मी प्रत्येक व्हिडिओत सांगते की माझे जे जुने व्हिडिओ आहेत, जुने कहाणीचे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये मी माझी सगळी स्टोरी सांगितलेली आहे. मला का झालं, कशामुळं झालं, हे ते. म्हणजे बघतात जुने व्हिडिओ, पण ती कसं माहिती आहे का, अर्धवट बघतात मग त्याच्या खाली कमेंट करतात की काय झालं ताई, काय नाही झालं, असं तसं. आणि दवाखान्याच्या बाबतीत पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर पुढचा व्हिडिओ मी बनवल, स्पेशली त्यांच्यासाठीच बनवल. तर नक्कीच बघा व्हिडिओ. आणि व्हिडिओ जर माझा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. तुमच्या कमेंटनी मला आणखीन प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवायला. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा मला. आणि बघू जमलं तर मी लाईव्हला सुद्धा येण्याचा प्रयत्न करेल जास्तीत जास्त. तुम्हाला वेळ असेल तर येत जा, संध्याकाळी 9 नंतर मी लाईव्हला येत जाईल.